मंडळी नमस्कार. वेगळी वाट तिची या श्राव्य मालिकेतला आजचा 9वा भाग समर्पित आहे एका जलदुर्गेला. सध्या आपण बघतोच आहोत निसर्गाचा कसा कोप सुरू आहे आपल्यावर. संथ वाहणारी नदी कधी रौद्र रूप धारण करेल सांगताही न झाले. जीवनदायिनी जीवन हरिणी बनू पाहते. याला सर्वस्वी आपण मानवच जबाबदार आहोत. यात त्या नदीचा काय दोष? म्हणूनच याविषयी जागृती करणं ही काळाची गरज बनली आणि ही गरज ओळखून नदी वाचवण्याचं एकच ध्येय उराशी बाळगून पहिली नदी संबंधित जीवित नदी ही चळवळ उभी करणाऱ्या पुण्यातील सौ शैलजा दातार देशपांडे यांच्याबद्दल आज आपण ऐकणार आहोत. जलदुर्गा शैलजा. लेखिका आहेत डॉक्टर सुमेधा रानडे. वाचक स्वर सुवर्ण बोडस. मला सांगा, नदीबद्दल आपण किती जागरूक आहोत? लहानपणी आपण सगळ्यांनीच डोंगराची रांग, त्यामधून वाहणारी नदी, तिच्या काठाला असलेली नारळाची झाडं अशा पद्धतीचं पहिलं निसर्गचित्र काढलं असेल. पुढे परिसर अभ्यासात जलचक्रात नदीचं महत्त्व हे पण अभ्यासलं असेल. मराठीमध्ये नदीचं गाणं ही कविता पाठ केली असेल आणि परीक्षेत नदीचं आत्मवृत्त हा निबंध नक्की लिहिला असेल. पण मोठं झाल्यावर मात्र महापूर आणि काही ठराविक गोष्टींच्या वेळीच आपल्याला नदीची आठवण येते, नाही का? पण नदीचं आपल्या जीवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे. नदी आहे तर आपण आहे. आपलं आरोग्य हे थेट नदीच्या आरोग्याशी जोडलेलं आहे आणि याविषयीची ही जागृती करणं आज काळाची गरज बनली. आणि ही गरज भागवण्यासाठी शैलजाताईंनी त्यांच्या आयुष्याचा वेगळ्या वाटेवरचा प्रवास सुरू केला आणि जीवित नदी या पहिल्या नदी संबंधित चळवळीचा श्रीगणेशा झाला. त्यासाठी एकच स्वप्न म्हणजे लक्ष्य, नद्यांचं पुनरुज्जीवन. एकच कार्य म्हणजे मोहीम, नद्यांचं पुनरुज्जीवन. आणि एकच ध्यास, नद्यांचं पुनरुज्जीवन. आता थोडं मागं वळून जीवित नदी लिव्हिंग रिव्हर फाउंडेशनच्या संस्थापिका आणि संचालिका असलेल्या शैलजाताई यांचा त्यांच्या ध्येयाप्रत चालू असलेला प्रवास पहिल्यापासून जाणून घेऊया. शैलजाताईंचा शैक्षणिक आलेख खूपच मोठा आहे आणि वेगळा आहे. आजी आजोबा, आत्या, काका यांच्या गोतावळ्यात मिरजेत शैलजाताईंचं समृद्ध बालपण गेलं. इयत्ता 6वी ते 10वीपर्यंत त्या ज्युबिली कन्या शाळेत मिरजेच्या शिकल्या. 11वी नंतर शैलजाताई शिक्षणासाठी पुण्यास रवाना झाल्या आणि कायमच्या पुण्याच्याच झाल्या. 12वी नंतर त्यांनी BSc होम सायन्स केलं. यथावकाश इंजिनियर असलेल्या श्रीयुत सुभाष देशपांडे यांच्याशी त्यांचा विवाह झाला. श्रीयुत सुभाष यांच्या नोकरीनिमित्त त्या विविध ठिकाणी वास्तव्यास होत्या. या दरम्यान त्यांनी चाइल्ड सायकॉलॉजीची पदवीसुद्धा संपादन केली आणि काही काळ शाळेत नोकरीसुद्धा केली. 1987 साली त्या पुण्यात स्थायिक झाल्या. श्रीयुत सुभाष त्यावेळेला इराकमध्ये होते. त्यानंतर काही वर्षांनी ते पुण्यात आले आणि त्यांनी कन्स्ट्रक्शन व्यवसाय सुरू केला. आपल्या नवऱ्याला व्यवसायात मदत व्हावी म्हणून शैलजाताईंनी इंटिरियर डिझायनरची पदवी घेऊन 12 वर्ष त्याचीसुद्धा प्रॅक्टिस केली. अशा विविध क्षेत्रात त्यांनी काम केलं आणि मग अचानक त्यांच्या कार्यक्षेत्रात अजून एक 180 अंशाचा बदल झाला. पुण्यातील इकॉलॉजिकल सोसायटीचा त्यांनी 2009 साली सस्टेनेबल मॅनेजमेंट ऑफ नॅचरल रिसोर्सेस अँड नेचर कॉन्झर्वेशनचा डिप्लोमा केला आणि त्यातून त्यांना निसर्गाचं आपण देणं लागतो, निसर्ग संवर्धन हे खूप गरजेचं आहे याची जाणीव झाली आणि त्यांच्या मनाला जे हवं होतं ते गवसलं. आणि त्यानंतरच त्यांनी पर्यावरण रक्षणाच्या कामाला पूर्णपणे वाहून घेतलं.
पर्यावरणविषयक कुतूहल वाढल्यानं त्यांनी आघारकर इन्स्टिट्यूटमधून वनस्पतीशास्त्राचा अभ्यासक्रम पूर्ण केला. लगेचच निसर्गसेवक केंद्राचा डिप्लोमा इन ॲडव्हान्स फील्ड बॉटनी हा पण त्यांनी कोर्स पूर्ण केला. निसर्गाचा असा विविध पद्धतीनं केलेला अभ्यास त्यांच्या या कामासाठी निश्चितच उपयोगी पडला. 2014 साली एका कार्यक्रमानिमित्त मुळा मुठा नदीकिनारी जाणं झालं तेव्हा असं लक्षात आलं की विविध विकास कामांमुळं नदीचं आरोग्य आणि अस्तित्व धोक्यात येतंय. पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे, पण त्यातील नदी या अतिशय महत्त्वाच्या घटकाबाबत पुरेशी जागृती नाही हे त्यांना जाणवलं. आणि मग माझी नदी माझी जबाबदारी हे ब्रीद समोर ठेवून पुण्यातल्या नद्यांचं पुनरुज्जीवन करण्याचं काम त्यांनी गेल्या 10 वर्षांपासून हाती घेतलंय. यासाठी त्यांनी मुठा नदीच्या उगमापासून शहरापर्यंतच्या तिच्या प्रवासात झालेले बदल अभ्यासले, त्याची कारणं जाणून घेतली, नदीच्या परिसरातील जैववैविध्याचा अभ्यास केला. तसंच यासाठीची जनजागृती करण्यासाठी शाळा, कॉलेज आणि विविध संस्थांमध्ये जाऊन त्यावर व्याख्यानं देणं हे काम त्यांचं सुरूच असतं. आणि यासाठीच त्यांच्यासारख्या समविचारी मंडळींच्या भक्कम साथीनं जीवित नदी लिव्हिंग रिव्हर फाउंडेशन या संस्थेची स्थापना केली. हे सगळे या फाउंडेशनचे नदी योद्धा म्हणजे स्वयंसेवक आज नदीबाबत या उपक्रमांद्वारे काम करत आहेत. जनजागृती मोहीम म्हणजे नदीची ओळख करून देणारी सफर, नेचर अँड रिव्हर वॉक, तसंच नदी संबंधित शालेय अभ्यासक्रम ठरवणं, मुठाई नदी उत्सव, कृतिशील कार्यक्रम, घरातून नदी स्वच्छता, दत्तक घेऊ नदी किनारा, नदी काठी नदीसाठी या उपक्रमातून मुख्यतः नदी स्वच्छ करायला, नदीकाठावर असलेली जैवविविधता जपायला, माणसांचं आरोग्य सुधारायला आणि पर्यावरण ऱ्हास कमी करायला मदत होतीये. शहराचं आरोग्य जपायचं असेल तर नदीला वाचवलं पाहिजे, हीच शैलजाताई देशपांडे यांची धारणा आहे. त्यामुळे शास्त्रीय पुराव्यांचे दाखले देऊन त्यांनी उभारलेली चळवळ इतर शहरातील कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी आणि अनुकरणीय ठरली आहे. त्यांचा या नदीच्या कामाविषयी, त्यांच्या फाउंडेशनविषयी स्वतंत्र लेख होईल इतकं मोठं आणि व्यापक ते काम आहे. आपण सगळे पाण्याविषयी खूप निष्काळजी आहोत. नदीबाबत तर कमालीचं दुर्लक्ष. आपलं घर स्वच्छ राहावं म्हणून स्ट्रॉंग ॲसिड, बाथरूम क्लीनर याचा अतिवापरसुद्धा नदीचं आरोग्य बिघडवतो. विचार करायला लावणारी गोष्ट आहे ही. शैलजाताई म्हणतात, नदी प्रवाही राहणं तसंच नदीकडं जिवंत परिसंस्था, स्रोत आणि संसाधन म्हणून पाहणं अत्यंत आवश्यक आहे. यासाठी नदीचा नैसर्गिक घाट जपणं, नदीची वहन क्षमता वाढवणं गरजेचं आहे. तर अशा अतिशय वेगळ्या पण नितांत गरजेच्या मानव प्राणी निसर्ग हिताच्या कामात शैलजाताईंनी स्वतःला झोकून दिलंय. त्यांच्या या कामाचा गौरव म्हणून त्यांच्या फाउंडेशनला अनेक सन्मान पण मिळालेत, जसं की ग्रीन हिरो अवॉर्ड, भगीरथ प्रयास सन्मान, निर्मळ रानवारा कृतज्ञता पुरस्कार. त्यांना वैयक्तिकरित्या वसुंधरा परांजपे अवॉर्ड, राजमाता जिजाऊ सन्मान पुरस्कार, जलदुर्गा पुरस्कार, ज्ञानप्रबोधिनीचा सामान्यातील असामान्यत्व असे पुरस्कार मिळालेत आणि मिळतही राहतील. आपण एक सामान्य नागरिक म्हणून तुमच्या नद्या तुमच्या घरातून 60 ते 70% स्वच्छ करा ही मोहीम राबवली तरी आपल्या आजूबाजूच्या नदीला आणि भूजल पातळीला चांगला उपयोग होईल. एका मिरजेसारख्या छोट्या गावातून शिकलेली मुलगी आज इतका व्यापक विचार करू शकते आणि मोठी चळवळ उभी करू शकते, हे खरंच अतिशय कौतुकास्पद आहे. अत्यंत ठोस शिक्षणाचा पाया, त्यासाठी गुरूंचे संस्कार
प्रत्येक विषयाचा गाभा आणि त्याची जीवनात सांगड कशी घालायची याचं कळत नकळत शिक्षण मिळालं आणि त्यामुळे नदीवर काम करताना इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र किंवा सामान्य ज्ञान या सगळ्यांचा विचार करून काम करायला सोपं जातं हे त्या मान्य करतात. त्यांचं नदीबद्दलचं एक वाक्य खूप आवडलं. त्या म्हणतात, आम्ही नदी योद्ध्यांसाठी नदी म्हणजे अखंड प्रवाह. ती चिरंतन आहे. नद्यांमुळंच सर्व संस्कृतीचा विकास झाला आणि भरभराट झाली. आणि नदी निरोगी असेल तरच मानव जीवन टिकतं. नदी आटली की मानव संस्कृती धोक्यात येते याची इतिहासात देखील उदाहरणं आहेत. आणि आपली वाटचाल ही त्याच दिशेनं सुरू आहे. त्यामुळे नदी जीवित आणि स्वच्छ ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. त्यासाठी प्रत्येकानंच काम केलं पाहिजे. आम्ही जीवित नदी फाउंडेशन याचं मार्गदर्शन करण्यास कटिबद्ध आहोत. आमचं ऑफिस म्हणजे एखाद्या नदीचा किनारा असतो. भगीरथानं स्वर्गातून गंगा खाली आणली, पण शैलजाताई आणि त्यांचे योद्धे त्या गंगा समान असणाऱ्या सर्व नद्यांचं पुनरुज्जीवन करण्याचे प्रयास करत आहेत. त्यांच्या या कार्यास मानाचा मुद्रा. नदी संवर्धनात आपल्या शैलजाताई या शिरोमणी ठरल्या आहेत याचा मनस्वी आनंद आहेच. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शैलजाताईंच्या या कामाचं पुण्यातच नाही तर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील संस्थांनी कौतुक केलंय. त्यांच्या या कार्यास दंडवत आणि नदीभर शुभेच्छा. वेगळी वाट तिची या श्राव्य मालिकेतील हा होता भाग 9, जलदुर्गा शैलजा. याचं लेखन केलं होतं डॉक्टर सौ सुमेधा रानडे यांनी. वाचक स्वर सुवर्णा बोडस.